इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये राज्याची भूमिका आपण अभ्यासली होती आणि राज्याच्या भूमिकेमध्ये राज्याला भूमिका पार पडत असताना 3 पायऱ्यांचा अवलंब करावा लागतो. त्या 3 पायऱ्या कोणत्या हे सुद्धा आपण अभ्यासलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 4चा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य यांच्याशी निगडीत आहे. अ. पंचायत राज, ब. राष्ट्रीय एकात्मता, क. राष्ट्र ही संकल्पना आणि ड आहे मेल्टिंग पॉट ही संकल्पना. तर याचं उत्तर राहील राष्ट्रीय एकात्मता. पान क्रमांक 37वर याचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पान क्रमांक 37मध्ये ही संकल्पना राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. 2 नंबरचं राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य खालीप्रमाणे आहे. त्यात विविधतेतील एकता हे दुसऱ्या नंबरचं मूल्य आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे की चारू मजुमदार यांच्याशी निगडीत आहे. JKLF नक्षलवादी चळवळ, क. हिजाबुल मुजाहिदीन आणि ड आहे आसाम तेल कोंडी. पान क्रमांक 43वर दिसून येईल की चारू मजुमदार यांच्याशी नक्षलवादी चळवळ ही निगडीत आहे. त्यानंतर ब प्रश्न आहे 4थ्या युनिटमधला स्वाध्यायामध्ये जवाहरलाल नेहरू. ब प्रश्न आहे की चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये चुकीची जोडी असेल तर ती दुरुस्त करून लिहायची आहे, जी बरोबर आहे ती तशीच राहू द्यायची. यामध्ये पहिला आहे जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया. आपल्याला माहीत आहे की जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, तर ही जोडी बरोबर आहे. तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढा लिट्टे. आपल्याला माहीत आहे की तामिळ लोकांच्या लढ्यासाठी लिट्टे नावाच्या संघटनेने लढा दिलेला आहे, आपल्याला माहीत आहे. म्हणजे हे दोन्ही उत्तरं कशी आहे बरोबर आहे. त्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370 हे जोडी चुकीची आहे. कारण कलम 370 हे जम्मू काश्मीरच्या संबंधित कलम आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद याचं उत्तर राहील सन 1961मध्ये राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. तर ही जोडी कशी राहील चुकीची राहील. बाकी वरच्या 2 जोड्या या बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा. म्हणजेच इतर शब्दातील एक शब्द हा वेगळा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. त्यामध्ये दिलेला आहे दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद आणि उग्रवाद. आपल्याला माहीत आहे की दहशतवाद, नक्षलवाद आणि उग्रवाद ही हिंसक स्वरूपाच्या संकल्पना आहे. यामध्ये हिंसेचा पुरस्कार केला जाते. तर राष्ट्रीय एकात्मता ही लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करते, म्हणूनच यामध्ये गटात न बसणारा शब्द राहील राष्ट्रवाद. ब नंबरचा पर्याय दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. पहिला आहे समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. याला काय म्हटलं जाते दहशतवाद. दहशतवादाची व्याख्याच ही आहे की समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करून हिंसाचाराचा वापर करणे. समाजात भीती, घबराट आणि धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा वापर हा दहशतवादातच केला जाते. त्याच्यानंतर दुसरं आहे लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग. लोकशाहीमध्ये आपल्याला माहीत आहे की लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असते. यालाच सहभागयुक्त लोकशाही असं सुद्धा म्हटलं जाते. तर याचं उत्तर आहे सहभागयुक्त लोकशाही. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय एकात्मतेसंबंधीची मूल्य. पान क्रमांक 43वर याचं उत्तर दिलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेसंबंधीची मूल्य. त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की समान नागरिकत्व, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, बंधुत्व जोपासणे, धर्मनिरपेक्षता, समानता, सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय हे सगळे कशाचे मूल्य आहे राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य आहे. तर त्या चौकटीत आपल्याला ही मूल्य लिहावी लागेल. खाली चौकटीत ती मूल्ये लिहावी लागेल. नंतर तिसऱ्याच प्रश्नामधला ब प्रश्न खालील विधाने चुकी बरोबर ती लिहा.
पहिला, राष्ट्रीय एकात्मता सहकारणसुद्धा स्पष्ट करायचे आहे. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. तर बरोबर आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही ही आवश्यक असते. त्याच्याशिवाय समाज परिवर्तन हे घडू शकत नाही. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळी राष्ट्रीय एकात्मतेसाठी पोषक ठरली. तर हे सुद्धा आपल्याला बरोबरच म्हणता येईल, कारण राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ ही सुद्धा काय ठरलेली आहे, पोषक ठरलेली आहे. म्हणूनच हे उत्तरसुद्धा, कारण स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं ते राष्ट्रीय एकात्मतेच्या चळवळीतूनच मिळालं असं आपल्याला म्हणता येईल. तर दोन्ही विधाने कशी आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे चौथा प्रश्न, सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता. तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय आणि प्रादेशिक अस्मिता. राष्ट्रीय एकात्मतेतूनच प्रादेशिक अस्मितासुद्धा जपल्या जाते असं आपल्याला म्हणता येईल. कारण राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता या दोन्हीसुद्धा महत्त्वाच्या आणि एकनिष्ठ संकल्पना आहे. भारत आपल्याला माहीत आहे की विविधतेने नटलेला असा देश आहे. या भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की भिन्न जाती, धर्म, भाषेचे लोक राहतात, तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये एकता, अखंडता टिकून आहे. प्रादेशिक अस्मितासुद्धा टिकून आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी, राष्ट्राविषयीचं प्रेम हे आपल्याला दिसून येते. आपल्याला माहीत आहे की या प्रदेशाची एकात्मता जपण्यासाठी भाषेवार या देशाची रचनासुद्धा केलेली आपल्याला माहीत आहे. या पान क्रमांक 37मध्ये ही काही मूल्ये दिलेली आहे. राष्ट्रता एकात्मतेशी संबंधित मूल्ये. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका, यातले काही मुद्दे आपल्याला घेता येईल. त्याचप्रमाणे इथं लिहिले आहे की स्वातंत्र्यानंतर भारतात एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केलेले आहे याचं वर्णनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. तर ह्या सगळ्या मूल्यांचा आपल्याला तिथे स्पष्टीकरणात लिहिता येईल. 3 ते 4 मुद्द्यात आपल्याला राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता हे आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतरचं आहे की शांतता, स्थैर्य आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी, शांतता आणि स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. याबद्दल तुमचे मत नोंदवायचे आहे. तुमचे स्वतःचे मत यामध्ये नोंदवायचे आहे. आणि शांतता आणि स्थैर्य हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे आवश्यक आहे हे तुम्हाला तुमच्या मताने लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पुस्तकाची सुद्धा काही ठिकाणी मदत घेऊ शकता. शांतता आणि स्थैर्य जर राष्ट्रामध्ये नसेल तर राष्ट्राचा अविकास किंवा राष्ट्र कशा प्रकारे अधोगतीला जाते याचं सुद्धा वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर शांतता आणि स्थैर्य राष्ट्राच्या विकासासाठी कशा प्रकारे आवश्यक आहे. कारण देशात शांतता आणि स्थैर्य नसेल तर देशाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती घडून येत नाही. म्हणूनच या ठिकाणी काही मुद्दे दिलेले आहे पान क्रमांक 41 ते मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. 3 ते 4 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी पान क्रमांक 41 लिहिता येईल. गेल्या दशकावर भारतात स्थैर्य अनेक आव्हाने उभे राहिली. आव्हानामुळे काय झालं आणि शांतता आणि स्थैर्य हे देशाच्या प्रगतीसाठी का आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला तुमचं मत तिथे नोंदवायचं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि शेवटचं आहे भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय आणि जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. तर या दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपल्याला या पुस्तकात या ठिकाणी दिसून येईल. डाव्यांचा उग्रवाद ही स्पेशल संकल्पना पुस्तकात दिलेली आहे. पान क्रमांक 43 ते लिहिता येईल. त्यानंतर जम्मू काश्मीरमधला उग्र दहशतवाद ही सुद्धा संकल्पना पुस्तकामध्ये दिलेली आहे. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, तर ही संकल्पना पुस्तकातून वाचून व्यवस्थित त्याची संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. तर अशा प्रकारे युनिट 4चा आपण अभ्यासक्रम या ठिकाणी
बघितलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील 370मध्ये झालेल्या बदलाची माहिती गोळा करा. तर याची विषयीची माहितीसुद्धा तुम्हाला पुस्तकात, इंटरनेटवर काही मासिके असेल मागच्या वर्षीचे, तर त्यातून तुम्हाला सापडून जाईल. ती माहितीसुद्धा घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समकालीन भारत म्हणजे काय, समकालीन भारत आणि त्यातील सुशासन, वेल गव्हर्नन्स ही संकल्पना आपल्याला अभ्यासाची आहे. सुशासन, भारतीय समकालीन भारतामधली सुशासनाची संकल्पना हे आपल्याला पुढील युनिटमध्ये अभ्यासाचं. धन्यवाद.